बघा वर्गात चॅप्टर दुसरं त्याच्यामधला सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 मीडियम दोन्ही आहे मराठी सेमी इंग्लिश. बघा काय म्हटलेलं आहे, सोबतची आकृती पहा. आकृतीमध्ये कोणाची नावे एका अक्षराने दाखवलेली आहेत. बघा दिसते PQRS WXYZ. त्याच्या इन द अर्जन आहेत त्या आधार रिकाम्या चौकटी आपल्याला भरायच्या आहे. इन द अर्जनिंग figure each angle is shown by a letter fill in the boxes with the help of figure. पहिला आहे सांगत कोणाच्या जोड्या करस्पॉन्डिंग अँगल P. कोण P, कोण P ला सांगत कोण कोणचा येणार, P ला सांगत कोण करस्पॉन्डिंग काय W. अँगल W कोण कोण Q ला, Q ला कोणचा येणार X, कोण X अँगल X. त्याच्यानंतर कोण R ला, R ला कोणचा येईल Y अँगल Y, कोण Y. S ला कोणचा येईल Z, कोण Z अँगल Z. त्यानंतर आंतरयुत्क्रम कोणाच्या जोड्या आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल. अंतर म्हणजे आतील. S ला बघा हा S ला इकडचा म्हणजे X. त्याच्यानंतर W ला हा म्हणजे कोणचा R. अशा पद्धतीनं आपला पहिला क्वेश्चन संपला. आता दुसरा घेऊ आपण. बघा दुसरा क्वेश्चन आहे. आकृती पहा म्हणते दाखवलेले कोण पहा, खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा. आंतरयुत्क्रम इंटेरियर अल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल सांगत कोण, अंतर कोण इंटेरियर अँगल्स. तेच ऑब्झर्व द फिगर अँगल शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग क्वेअर. आता इथं आकृती उलटी देईल तुम्हाला, बरोबर आहे. ह्या काय, ह्या दोन लाईन आहेत आणि ही त्यांची काय ट्रान्सव्हर्सल आहे. आता ही सरळ करा किंवा तुम्ही असे कोण काढू शकता. पहिले आंतरयुत्क्रम कोण इंटेरियर अल्टरनेट अँगल. आपल्याला माहिती आहे दोनच जोड्या तयार होतात आतल्या. बघा C चा E, C चा E, कोण C कोण E. त्याच्यानंतर दुसरा कोण B चा कोण H, अँगल B अँड अँगल झालं. करस्पॉन्डिंग अँगल सांगत कोण. चार जोड्या A ला E, D ला H, B ला F, C ला G. चार बघा कोण A ला कोण E, तुम्ही N टाकायचं इंग्रजीवाल्याने सेमीवाल्याने. कोण B ला कोण F, कोण D ला कोण H, कोण C ला कोण G. त्याला करस्पॉन्डिंग अँगल. अंतर कोण इंटेरियर अँगल. आता इंटेरियर अँगलच्या किती दोनच जोड्या. बघा आतले कोण B ला कोण E, कोण C ला कोण H, तुम्ही इंग्रजी N टाकायचं. इथे झाला आपला दुसरा क्वेश्चन समाप्त.